शेतकरी बंधूंनो, विना लाईट त्या ठिकाणी इथं पंप आपले पाणी पंप चालू आहेत फक्त सौर ऊर्जेच्या सहाय्याने, आणि हे सुद्धा फ्री मध्ये. ते कशा पद्धतीने काम करते, याचा फायदा काय, किंमत किती आहे आणि किती वर्ष हे चालणार आहे, हे संपूर्ण माहिती आपण सरांकडून त्या ठिकाणी जाणून घेऊया. नमस्कार. बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये लाईट नसतो, बरोबर आहे, त्याला एक उत्तम पर्याय हा असू शकतो. हा, आता बऱ्याच ठिकाणी लाईट पोहोचलेली नाहीये किंवा जिथं लाईट पोहोचू नये, लाईटची शाश्वती नाहीये किंवा लोड शेडिंग्स वगैरे असतात, दिवसा पूर्ण लाईट मिळत नाही, ह्याच्यासाठी हा खूप उत्तम पर्याय आहे. हा पूर्णपणे सूर्यप्रकाशावर हा पंप चालतो. त्याच्यासाठी हे सोलार पॅनल्स आहेत. 5 HP चा तुम्ही पाहताय हा पूर्ण सेटअप आहे. त्याच्यासाठी मोनोक्रिस्टलाइनचे 9 सोलार पॅनल यूज केलेले आहेत, ज्याची कॅपॅसिटी 535 वॅट आहे. हा जीके एनर्जी कंपनीने पॅनल्स बनवलेले आहेत. मोटर, पंप, कंट्रोलर पूर्ण हे जीके एनर्जी कंपनीचं आहे. या सोलार पॅनलवर सूर्याचा प्रकाश पडला तर ह्या सूर्यप्रकाशाचं हे सोलार पॅनल लाईट मध्ये, इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्वर्ट करतात. ही इलेक्ट्रिसिटी तुम्हाला इथे कंट्रोलर पाहायला मिळेल साहेब खाली. शेतकरी बांधवांना दाखवा. अच्छा, इथं हे पूर्णपणे कंट्रोलर आहे. हा, कंट्रोलर. त्या कंट्रोलर मध्ये पूर्ण इलेक्ट्रिक सप्लाय येतो. तिथं आपल्याला कंट्रोलिंग करण्यासाठी ऑन ऑफ करायचं स्विच पण दिलेलं आहे शेतकरी बांधवासाठी. ते कंट्रोलर मधनं आपल्या शेतात जो रेग्युलर इलेक्ट्रिक पंप असतो त्यासारख्याच त्या साईजचाच हा पंप आहे इलेक्ट्रिक सोलारचा. त्याला सप्लाय जातो आणि हा सूर्यप्रकाश चालू झाला सकाळी 7-7:30 ला ऊन पडले की हा पंप चालू होतो आणि संध्याकाळी ऊन आहे तोपर्यंत पूर्णपणे पूर्ण पॉवर मध्ये हा पंप चालतो. आणि सर, किती हॉर्सपॉवरचे मशीन पर्यंत शेतकरी घेऊ शकतात? ह्याला आपल्याकडे 12-12.5 HP 15 HP पर्यंत आहे अवेलेबल. 3 HP ते 15 HP पर्यंत अवेलेबल आहे. एक साधारणतः 5 HP जर शेतकऱ्यांनी घेतला तर त्याचा खर्च किती येणार आहे? यामध्ये 5 HP साठी सोलार पॅनलची किंमत आहे 3,20,000 पूर्ण सेटअपची. पण शासनाच्या वेगवेगळ्या योजना चालू आहे. सध्या केंद्र शासनाची प्रधानमंत्री कुसुम योजना चालू आहे. त्यामध्ये शेतकऱ्याला फक्त 10% आणि SC ST शेतकऱ्यांना फक्त 5% रक्कम भरून हा सौर कृषी पंप मिळतो. बरोबर आहे. तसेच आता आपल्या राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही चालू केली आहे. त्यामध्ये पण SC ST कॅटेगरीच्या लोकांना 5% आणि ओपनच्या कॅटेगरी लोकांना 10% रकमेमध्येच, म्हणजे 5 HP चा पंप हा साधारणपणे 32,000 ते 33,000च्या आसपास किमतीमध्ये हा शेतकऱ्यांना मिळू शकतो. शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने आपण पाहिलं, हे आपल्याला कृषी प्रदर्शन पुणे येथे जे भरण्यात आलेलं किसान कृषी प्रदर्शन, तिथं हा स्टॉल त्या ठिकाणी आहे आणि खूप चांगला प्रकल्प वाटला म्हणून आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण हा व्हिडिओ शूट घेतलेला आहे. हे कृषी प्रदर्शन आपल्याला 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान त्या ठिकाणी असणार आहे. या भाग 2 मध्ये आपण कृषी प्रदर्शन मध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे. या अगोदर आपण भाग 1 शूट केलेला आहे. त्या ठिकाणी सौर ऊर्जेवर कशा पद्धतीनं मोटर चालू शकते त्याचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी आपण पाहिलं आणि सरांकडून किंमत, फीचर्स जाणून घेण्याचा त्या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्न केला. शक्य झाल्यास आपण इथं अवश्य त्या ठिकाणी भेट द्या, किसान कृषी प्रदर्शन पुणे. शक्यच नाही झालं तर तुमचा शेतीमित्र रोशन हा घर बसल्या तुम्हाला कृषी प्रदर्शन दाखवण्यासाठी तत्पर आहे. शेतकरी बंधूंनो, सध्या आपण किसान कृषी प्रदर्शन पुणे त्या ठिकाणी आलेलो आहे आणि भाग 2 मध्ये त्या ठिकाणी आपण हा व्हिडिओ शूट करत आहे. भाग 1 आपण अगोदर शूट केलेला आहे. इथं त्या ठिकाणी बनाना म्हणजे केळी त्या ठिकाणी आपली मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. लाल केळी आणि आपली नॉर्मल केळी आणि त्या ठिकाणी ब्लू जावा केळी सुद्धा त्या ठिकाणी इथं उपलब्ध आहे. केळीच्या भरपूर व्हेरायटीज त्या ठिकाणी इथं उपलब्ध आहे. चिपकूचं स्टॉल सुद्धा त्या ठिकाणी इथं आहे. कशा पद्धतीनं चिपकूचे सापळे काम करतात त्यावर आपण एक नजर त्या ठिकाणी टाकणार आहे. शेतकरी बंधूंनो, सौर ऊर्जेवर चालणारा चिपकू सापळा त्या ठिकाणी इथं आहे आणि जे आपले मावा, चुटरा, थ्रिप्स यांना पकडण्यासाठी किंवा त्यांना थांबवण्यासाठी सुद्धा इथं सापळे त्या ठिकाणी आहेत. कुठलेही शेतकरी बंधूंनो कृषी प्रदर्शन असलं तर तिथं आपण अवश्य त्या ठिकाणी भेट द्यायला पाहिजे. इथे आपल्याला बियाणे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे बियाणे त्या ठिकाणी आहेत आणि भरपूर व्हेरायटीज मध्ये त्या ठिकाणी ते उपलब्ध सुद्धा आहेत. ज्ञानाचा अथांग सागर म्हणजे कृषी प्रदर्शन, अशी कुठलीच गोष्ट नसेल जे की आपल्याला इथं मिळत नसेल. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सुद्धा स्टॉल त्या ठिकाणी इथं आहे आणि वेगवेगळ्या
जे व्हेरायटी आहे त्यांची माहिती यांनी इथं दिलेली आहे. भरपूर अशी माहिती त्या ठिकाणी इथं आपल्याला पाहायला मिळते आणि शेतकरी हितार्थ आणि शेती हितार्थ भरपूर असे कामाची माहिती त्या ठिकाणी इथं आपल्याला मिळणार आहे. त्या ठिकाणी जैविक ऊस शेती असो किंवा जैविक शेती कशा पद्धतीनं केली गेली पाहिजे याचा आता उत्तम प्रकारे त्या ठिकाणी सखोल अभ्यासाने इथं आपल्याला पाहायला मिळते. जे शेतकरी बांधव आपली ऊस शेती करतात त्यांच्या सुद्धा जबरदस्त माहिती त्या ठिकाणी इथं आपल्याला मिळणार आहे. आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं जे वांगे बियाणे असते किंवा कारले बियाणे असते यांची सुद्धा व्हरायटीज. मॅम कितीला आहे पॅकेट? 20 रुपीजला एक आहे सर. कुठलं पण? कुठले पण घेतले तर 20 रुपीजला एक आहे. हा. 5 कोणते पण घेतले तर एक फ्री भेटेल. आणि व्हरायटी कुठली आहे वांग्यामध्ये? वांग्यामधली आहे सर वांगी ग्रीन ग्रीन काटेरी. वाटेल. टोमॅटो मध्ये पीकेएम हा पीकेम. 20 ला एक आणि 20 ला एक 5 घेतले तर एक फ्री भेटेल. 5 जर पॉकेट आपण घेतले तर त्यावर एक पॉकेट फ्री मध्ये त्या ठिकाणी आपल्याला इथं मिळणार आहे. शेतकरी बंधूंनो, भाग 2 मध्ये विविध प्रकारची माहिती पाहण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलं. आता आपण भाग 3 त्या ठिकाणी व्हिडिओ शूट करणार आहे. त्यामध्ये आपण मशिनरी, ट्रॅक्टर्स आणि कशा पद्धतीनं ते काम करू शकतील याचा संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. व्हिडिओ जास्त मोठे होऊ नये म्हणून आपण हे कमी अंतराने व्हिडिओ शूट घेत आहे. या व्हिडिओ 3 मध्ये किंवा भाग 3 मध्ये हे संपूर्ण माहिती आपण कव्हर करू. म्हणून व्हिडिओ क्रमांक 3 किंवा भाग क्रमांक 3 सुद्धा आपण अवश्य पहा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.